देवेंद्र फडणवीसांवरती सुद्धा हेच लोक लिहित होते. यांनी देवेंद्र फडणवीसांना टरबुजा खरबुजा आमचा आम्ही नाही केला. मतदानाच्या दिवशी याला बदलित ऍडव्होकेट माधव जाधवला बदलित एक पोरवे फडका काय त्याचा बाप और गाड्या पूजिताने सुद्धा तुम्ही बुहार काढता. आणि ज्या दिवशी कोणी गोळी घालणारे जो गोली पे हमारा नाम होगा उसको कोई भी नहीं रोक सकता रे. ही कोणती पद्धत आहे तुमची माणसाला मारायची. मी सभागृहामध्ये सुद्धा म्हणलंय की तुम्ही गोळी घाला किमान पटकन त्याचा जीव गेला असता. तुम्ही गाडीच्या टायर खाली घाला. अरे पण घालायचा का. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली जी राज्यघटना आहे या राज्यघटनेप्रमाणे मुंगी मारायला सुद्धा तुम्हाला अधिकार नाही. पक्षाला मारायला जरी तुम्ही गेलात तर पक्षीप्रेमी आहेत. आमच्या इकडचा कोणी मोर जरी मारला तरी आम्ही त्याच्यावर केस करतो. मोर मारला ह्याला जेलात घाला असं आम्ही म्हणतो. अरे संतोष देशमुख 3 टर्मचा आमदार होता. म्हणजे सॉरी आम्हीच आमदार असल्यामुळे आमचं नाव हे जरा काट देतो आयला नाही तर उलट होत. 3 टर्मचा सरपंच होता. 2दा जनतेतून आला. 1 वेळा बॉडीतून आला. मग 3 वेळा सरपंच झालेला माणूस आणि पुढचं भविष्य म्हणजे चिंचोली माळी या जिल्हा परिषद सर्कलचा तो होणारा जिल्हा परिषद सदस्य होता. एवढी त्याची क्वालिटी होती. एवढा सुंदर तो वागत होता. मी एका मुलाखतीत सांगितलंय संतोष हांगे हे स्वतः म्हणले लोकसभेच्या वेळेस पंकजाताईची रॅली चालली होती. राखं गाव म्हणत होतं सत्कार करू नका तरी सुद्धा तो पठ्ठा म्हणला नाही गावातून जाईना आम्ही सत्कार करतो. मत किती होते ते रामकृष्ण हरी पण मत किती होते हा प्रश्न वेगळा. परंतु माझा सत्कार करायला पाहिजे मी सत्कार करतो. आणि आता नमिता मुंदडांचा सुद्धा बूथ प्रमुख संतोष देशमुख आहे. आणि त्या बूथ प्रमुखाची अशा चुकीच्या पद्धतीने जी हत्या तुम्ही केली ना तर ती कोणालाच पटलेली नाही. एकाही माणसाला पटलेली नाही. तरी सुद्धा तुम्ही फेसबुक व्हॉट्सअपवर ही असणे नारपाळे एक कान फळात हाणले ना या कानाकडे हाणले तर पार पेकाटात पळत पळत जाते. अंगात त्याच्या बिलकुल सुपारी एवढाले सुद्धा यांचे मानगाटा नाहीत. आणि काही बिली येतात आणि काही टाकेत सोशल मीडिया. परंतु आता जे माझ्यावरती लिहिते हेच लोक मनोजदादांच्यावरती काही दिवसापूर्वी तेच लिहित होते. हेच त्याच्या पाठीमागं राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर देवेंद्र फडणवीसांवरती सुद्धा हेच लोक लिहित होते. यांनी देवेंद्र फडणवीसांना टरबुजा खरबुजा आमचा आम्ही नाही केला. टरबुजा आम्ही नाही केला ह्यांनी केला. आणि तेच आज उठून मला शिवा घेते मला गाड्या देते. याची अवकात काय त्याची अवकात काय. अरे माझी अवकात काय 80,000 मतदारांनी उघडली. आणि या बीड जिल्ह्यात धनुभाऊ तुम्ही 1,42,000 मताने निवडून आले वरले. शाही एकाने लावायची शाही. आणि 330 बुथापैकी 230 बुथ जर ताब्यात असतील बोगस मतावरचे तुमची निवडणूक आहे. अरे हे काय हे राजासाहेब देशमुख आहे ना इथं. मतदानाच्या दिवशी याला बदलित
एक माधव जाधवला बदलते, एक पोरगे फडका काय याचा बाप. और गाड्या पूजितानी सुद्धा तुम्ही बुवार काढता, गाड्या पूजितानी. परत एखाद्या चौकात ठोय, गोली मार भेजो में भेजा जो करता है, असं कोणतं तरी सत्य का काय पिक्चर मध्ये गाणं होतं. या बीड जिल्ह्यामध्ये गोली मार किधर भी हो गया. 1200 ते 1300 लायसन ज्या ज्या कलेक्टरांनी दिले, ज्या ज्या एसपींनी त्याला संमती दिली आणि ज्या डीवायएसपींनी त्याला मान्यता दिली, या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे असं माझं मत आहे. अरे आम्ही 5व्या टर्मचे आमदार झालो, अजून आम्हाला सुरक्षा द्या असे म्हणायचे पाहिजे आमच्या. आणि ज्या दिवशी कोणी गोळी घालणारे, जो गोली पे हमारा नाम होगा उसको कोई भी नहीं रोक सकता रे. मला घाबरायचं नाही. ते जे झालंय, संतोष देशमुखला ज्या पद्धतीने मारलंय, अरे 2 लिटर रक्त त्याच्या बॉडीमध्ये, 56 ठोके, 6 जणांचे, 56 गुणिले 6 म्हणजे किती ठोके मारले त्याला तुमचं तुम्हीच गण. 250 ठोके तुम्ही दिले.